हॅलो. आज आपण कलरफुल असं मॅट बनवणार आहोत, रंगोली मॅट. आणि मी हे घरच्या घरी बनवलं आहे. खूप सुंदर बनलं आहे. तुम्ही पाहू शकता. कसं बनवायचं ह्याच्याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. याच्यासाठी मी स्टार्टिंगला पुराणी माझ्याकडे पॅन्ट होती, तिचा वापर केला आहे. ती व्यवस्थित कटिंग करून घेतली आहे आणि त्याच्यावरती मी डिझाईन बनवली आहे, रंगोळी डिझाईन बनवली आहे. तुम्ही पण तुमच्या आवडीची एखादी रंगोळी डिझाईन बनवून बनवून घेऊ शकता त्याच्यावरती, तुम्हाला जी आवडेल ती. आणि असं ड्रॉइंग करून मग त्याच्यावरती हे फेदर उलन वापरलं आहे. हे जे उलन मी घेतलं आहे ते मी ऑनलाईनच मागवलं आहे मिशोवरून. तुम्ही होलसेल मार्केटमध्ये मोठ्या दुकानामध्ये जे उलनचे असतात त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता. आणि हे खूपच छान दिसतं मॅट, रंगोळी मॅट. म्हणजे बाहेर दरवाजामध्ये तुम्ही छानपैकी ह्याची सुबक असं रांगोळी काढण्याऐवजी हे जर लावलात तर खूपच छान दिसेल. फुलांची रांगोळी आपण काढतोच, फुलांच्या रांगोळीपेक्षा हे खूपच छान दिसतं. आणि हे काय खराब झालं तरी वॉशेबल आहे, ते तुम्ही वॉशसुद्धा करू शकता आणि रियूज करू शकता. आणि ह्याच्यामध्ये जो मी गम घेतला आहे वापरण्यासाठी, तो पण मी ऑनलाईनच मागवला आहे. खूप स्ट्रॉंग आहे तो, म्हणजे खूप चांगला चिपकतो वगैरे, निघत नाही लवकर. तुम्ही वॉश केला, धुतलात तरी त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही, ते लवकर निघत नाही तो. हे पण मी ऑनलाईनच घेतलं आहे. तुम्हाला ह्या उलनबद्दल आणि गमबद्दल जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन, तुम्ही कसं ते ऑनलाईन करू शकता याच्याबद्दल. आणि पहा, मी डिझाईन बनवली आहे आणि त्याच्यावरती हे उलन मी चिपकवत आहे. तुम्ही पण असं चिपकवून घेऊ शकता, उलन लावून चिपकवू शकता तुम्ही. असं व्यवस्थित डिझाईन ड्रॉ करा आणि त्याच्यावरती असं उलन लावून वरूनच थोडंसं जरा प्रेस पण करा. थोडं लगेच लागत नाही ते, थोडं प्रेस करून ठेवला, दाबला वरून, थोडा दाब दिला तर ते व्यवस्थित एकदम टाईट बसून जातं आणि खूप छान पण दिसतं. हे सुंदर असं आहे. आपण दारापुढे तर सणावाराला रांगोळी काढतोच है ना, फुलांची वगैरे रांगोळी काढण्यापेक्षा हे रियूज आहे. वॉश करून तुम्ही पुन्हा पुन्हा यूज करू शकता आणि दरवाजामध्ये खूपच छान दिसतं, जसं की फुलांचीच रांगोळी काढली असं वाटतं दुरून. जास्त काही मेहनत पण नाही आहे तुम्हाला करायची ह्याच्यामध्ये. एक तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही एक रांगोळी तयार करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती असं हे उलन आणि व्यवस्थित असं चिपकवून घेऊ शकता. तुमच्या आवडीच्या डिझाईनप्रमाणे बनवू शकता. मी हे फर्स्ट टाईमच बनवलं आहे, पहिल्यांदाच मी ट्राय केलं. खूप सारे रील्स पाहिल्या मी ह्याच्या, खूप ट्रेंडिंगमध्ये आहे हे. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण बनवून पाहूया एकदा घरामध्ये कसं दिसतं ते. आणि खरंच खूप छान दिसतं, बनतं पण खूप छान. आणि जास्त काही तुम्हाला सामानाची पण गरज लागणार नाही. तुमच्याकडे जुने एखादी पुराणी पुराणी साडी असेल म्हणा, पॅन्ट पीस वगैरे असेल, त्याच्यावरती पण तुम्ही असे ड्रॉ करून, फक्त उलन आणि तुम्हाला हे गमच विकत घ्यावं लागेल, बाकी काहीच त्याच्यासाठी विकत घेण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. आणि त्याचे पण एवढे काही प्राईस नाही आहे, रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला भेटून जाईल, अगदी तुम्हाला परवडेल असे प्राईसमध्ये. आणि 20 कलर तुम्हाला अवेलेबल होतात ह्याच्यामध्ये. तुम्ही ऑनलाईन मागवलं तर, मी मिशोवरून मागवलं, त्याच्यावरती मला 20 कलर आले. ते 20 कलर भेटून गेले त्याच्यामध्ये, वेगळ्या वेगळ्या कलरचे. होलसेलच्या मार्केटमध्ये तर तुम्हाला भेटेल, जिथे उलनचे मोठे मोठे मार्केट असतात त्याच्यामध्ये तर अजून मग तुम्हाला कमी प्राईसमध्ये होलसेलमध्ये मिळून जाईल. खूपच सुंदर मी बनवलं आहे, छान पण झालं आहे. तुम्हाला पण आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा कसं बनलं आहे ते. मी रोजच स्वतःचे नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाणार आहे माझ्या चॅनलवरती. तुम्ही पाहू शकता नवीन नवीन डिझाईनचे. तुम्हाला नवीन नवीन डिझाईनचे व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे व्हिडिओ टाकले की तुमच्याकडे नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही पाहू शकाल आणि घरच्या घरी स्वतःही बनवू शकाल. बाजारातून विकत आणण्यापेक्षा स्वतःच घरी बनवून तुम्ही तुमच्या घराला छानपैकी डेकोरेशन करू शकता. आता सणाला, गणपतीच्या सणाला, दिवाळीच्या सणाला आपल्याला रांगोळी काढावीच लागते. गणपतीच्या पुढे म्हणा, दरवाजाच्या पुढे म्हणा, हे असे टाकून ठेवलात नुसते मॅट तरी खूप छान दिसतात ते. वेगळ्या वेगळ्या कलरचे, वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे तुम्ही बनवू शकता. इझी आहे बनवायला, काहीच मेहनत नाही लागणार, फक्त मटेरियल घेऊन घ्या आणि बनवू शकता तुम्ही घरी. तुम्हाला आवडलं माझी रील
माझा हा व्हिडिओ मी बनवलेला मॅट, तर मला कमेंट करून सांगा नक्की की कसं बनलं आहे माझं मॅट हे. खूप सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही. मी वेगवेगळे कलर यूज केले ह्याच्यामध्ये. फ्रेश कलराने यूज करा, फ्रेश कलरमधून अजून खूप छान असं उठाव दिसतं मॅट. खूप छान दिसतं. पहा, खूप सुंदर असं झालं आहे. आवडलं तर नक्की मला एक कमेंट करा.